नमस्कार. आजही ज्यांच्या नुसत्या नावाने पूर्ण ऑडिटोरियम हाऊसफुल होतो, जे आजच्या भल्या भल्या कलाकारांना हाऊसफुल हे फार दुर्मिळ झालेलं आहे, त्या सुमनताईंना मी नमस्कार करते. मला एक दोन त्यांच्या आठवणी सांगाव्याशा वाटतात. ही तेव्हाची गोष्ट आहे ज्यावेळेला टी सिरीजमध्ये भरपूर व्हर्जन्स रेकॉर्ड होत होते आणि त्यावेळेला सुमनताईंच्या गाण्यांची एक खूप मोठी लिस्ट निघाली होती. तर त्यांना मी म्हटलं की दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेण्यापेक्षा तुम्ही सुमनताईंकडनं का नाही घेत. ते म्हणाले वो नहीं गाएंगी. मी म्हटलं क्यों नहीं गाएंगी, हम चलते उनके घर. तर त्यांना घेऊन मी सुमनताईंच्या घरी गेले आणि त्यांना म्हटलं सुमनताई आम्हाला तुमची गाणी रेकॉर्ड करायची, तुम्ही गाल का. ते म्हणे हो का नाही. तर सुमनताईंची 2-3 अल्बम्स टी सिरीजमध्ये त्यांची स्वतःच्या गाणी गायलेल्याचे अल्बम हे आजही आहेत, जे एका अल्बममध्ये सगळी त्यांची गाणी आहेत. आणि त्यावेळेला मग मी त्यांना विचारलं, म्हटलं सुमनताई मी खूप जवळ राहते, तुम्ही याल का माझ्या घरी, मला खूप आनंद होईल. ते मला का नाही, जरूर येईन. एक फिमेल सिंगर दुसऱ्या फिमेल सिंगरच्या घरी गेलेलं असं मी खूप कमी ऐकले. हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता. सुमनताईंचा आवाज म्हणजे जुईसारखा तो, जुई. आणि आज जेव्हा आपण त्यांचं कुठलंही गाणं ऐकलं तरी आपल्याला वाटतं अरे हे हिट गाणं आहे. हे असं खूप क्वचित होतं. काही हिट असतात, काही अच्छा हे पण त्यांनी गायलं होतं का असं होतं. सुमनताईंच्या बाबतीत जसं मुकेशजींच्या बाबतीत होतं की जितकी त्यांनी गाणी गायली ती सर्व हिट होती. दुसरं एक मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. अर्थात आज गाण्याचा कार्यक्रम आहे आणि खूप चांगली चांगली मुलं गात आहेत, पण मला ही आठवण शेअर करणं किंवा त्यांच्याविषयी माझं मनोगत व्यक्त करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ज्यावेळेला मी नवीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले होते त्यावेळेला मला एका खूप मोठ्या म्युझिक डायरेक्टरनी म्हटलं होतं की अगर फिल्म इंडस्ट्री में गाने के लिए आना है तो शादी नहीं करनी चाहिए. म्हटलं क्यों नहीं, हमारी है ना सुमनताई. उन्होंने कितनी बखूबी निभाया है अपना परिवार और अपना प्रोफेशन. आज सुमनताई माझ्यासाठी एक आयडॉल आहेत की कसं ग्रेसफुली राहावं, कसं दोन्ही गोष्टी सांभाळाव्यात आणि हे करत असताना लोकांची कशी मनं जिंकावीत. नमस्कार.